जंगलात राधा नावाची एक बकरी आपल्या आईसोबत राहत होती. एकदा त्या दोघी चारा चरत होत्या तेव्हा त्यांच्यासमोर अचानक एक चित्ता येतो. राधा, राधा पळ! राधा घाबरत पळून झुडपांमध्ये लपून बसते. म्हातारी बकरी, स्वतःच्या मुलीला तर पळवून लावलं, पण मी तुला नाही पळू देणार. चित्त्याने झडप घालून राधाच्या आईला मारून टाकले. झुडपांच्या मागे लपलेली राधा आपल्या आईला चित्त्याच्या हातून मरताना बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. माझ्या आईला त्या चित्त्याने मारलं, मी आता अनाथ झाले. राधा रडत आपला जीव वाचवत जंगलात निघून गेली. इथे चित्ता मांसाचा तुकडा घेऊन नदीकाठी गेला. आधी ताजं ताजं मांस खाऊन स्वतःची भूक मिटवेन, मग थंड पाणी पिऊन स्वतःची तहान भागवेन. थोड्याच वेळा चित्त्याने मांसाचा तुकडा खाऊन टाकला आणि त्यानंतर नदीचं थंडगार पाणी प्यायला. तेव्हा अचानक नदीतून काळा धूर आला. तू कोण आहेस? मी तुझा मृत्यू आहे चित्त्या. पण मी तुझं काय वाकडं केलंय काय? आताच तुझ्या बकरीला मारून खाल्लंयस. तिने तुझं काय बिघडवलं होतं? ती बकरी माझी शिकार होती. समजून जा, तू आज माझा शिकार आहेस. आणि क्षणार्धात राक्षसाने चित्त्याला खाऊन टाकलं. बकरीचं मांस खाऊन कोणी चिता या नदीचं पाणी पिईल तर तेव्हा मी त्या तांत्रिकाच्या कैदेतून मुक्त होईन, हेच सांगितलं होतं त्या तांत्रिकाने. बघ, आता मी मुक्त झालोय. कित्येक वर्षांपूर्वी जंगलाच्या तांत्रिकाने राक्षसाच्या वडिलांना मारून त्याला अनाथ बनवून नदीत कैद केलं होतं. माहित नाही पण आता हा कुठल्या प्राण्यावर आपला राग काढेल. जंगलवासियांनो, मी तुमच्यामुळे अनाथ झालो होतो आणि तुमच्या कारणांनीच या नदीत कित्येक वर्ष कैद होतो. आता ह्याची शिक्षा मी तुम्हाला देणार. एक एक करून मी सगळ्या प्राण्यांना खाऊन टाकणार. इथे राधा बकरी जी अनाथ झाली होती ती एकटी जंगलात भटकत भटकत एका हत्तीपाशी गेली. हत्ती दादा, मी अनाथ बकरी आहे. ह्या दुनियेत माझं कुणीच नाहीये. कृपया करून मला तुमच्या घरी आसरा देऊन माझी रक्षा करा. बकरी, मला तुझं दुखणं समजतंय. माझ्यात शक्ती तर आहे, पण चपळाई नाहीये आणि म्हणूनच मी तुझी रक्षा नाही करू शकत. मला माफ कर. राधा निराश होऊन तिथून निघून जाते. रस्त्यात तिला एक हरिणी भेटते. हरिणी मावशी, एका चित्त्याने माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईला मारून मला अनाथ केलं. तुम्ही मला तुमच्या घरात आसरा देऊ शकता का? मला खंत आहे मुली, मी तुला मदत करू शकत नाही. मावशी, तुम्ही एक स्त्री असून एका असहाय्य स्त्रीला मदत करू शकत नाही का? मुली, जंगलाचे जग वेगळं आहे. येथे कोणीही कुणाला मदत करू शकत नाही. प्रत्येक जण फक्त आपला जीव वाचवण्यासाठीच जगतो. कृपया मला माफ कर. राधा पूर्णपणे निराश झाल्यावर मदतीच्या आशेने पुढे जाऊ लागते. मला मदतीसाठी राजाकडे जायला हवं. राधा मदतीच्या आशेने शेरसिंगकडे जाते. महाराज, मी अनाथ शेळी आहे. माझ्या आईला चित्त्याने मारले. तुझा जन्म शिकार होण्यासाठी झाला आहे आणि माझा जन्म शिकार करण्यासाठी झाला आहे. आणि ज्याची फिर्याद घेऊन तू इथे आली आहेस तो माझा चुलत भाऊ आहे. चित्ता तुमचा चुलत भाऊ आहे का? फक्त चिताच नाही, वाघ, चिता आणि सिंह सगळे चुलत भाऊ असतात. हे तुला नाही माहित? माफ करा महाराज, पण मी इथे कुणाची तक्रार करायला नाही आले आहे, तर आश्रय घ्यायला आले आहे.
एक बकरी असूनही तू असा कसा विचार केला की तू एका सिंहासोबत राहू शकशील? महाराज, माझ्यावर दया करा. मी तुला या जीवनापासून फक्त मुक्तीच देऊ शकेन, मदत नाही. जगायचं असेल तर चालती हो इथून. राधा इथून सुद्धा निराश होऊन निघून जाते. कसा बसा आपला जीव वाचवून जंगलात राहू लागते. बरेच दिवस असेच निघून जातात. इथून तलावात मुक्त होऊन राक्षस जंगलात दहशत माजवत असतो. जंगली तांत्रिकाने राक्षसाच्या वडिलांचा वध केला ह्याचा मनात राग ठेवून राक्षस ज्या प्राण्यांना आपल्या आई वडिलांसोबत बघत असे त्या क्षणी त्याच्या आई वडिलांना मारून त्या प्राण्यांना अनाथ करत असे. मी या जंगलातल्या सगळ्या माता पित्यांना मारून टाकणार, सगळ्यांना अनाथ बनवून टाकीन. जंगलात भीतीचे वातावरण तयार झाले होते. एके दिवशी शेरसिंग एका सभेत बसला होता. असा कोण आहे जो आई वडिलांची हत्या करून मुलांना अनाथ करतो आहे? महाराज, हे काम त्याच राक्षसाचं आहे ज्याला खूप वर्षांपूर्वी आमच्या तांत्रिकाने नदीत कैद केलं होतं. तर काय तो आजाद झाला आहे? हा महाराज, त्याला वाटतं आम्ही त्याला अनाथ केलं होतं, यासाठी तो जंगलातल्या सगळ्या माता पित्यांना मारून टाकतोय. हा तर खूप चिंतेचा विषय आहे. आम्ही तर आहोत जनावर आणि तो राक्षस. आम्ही त्याचा मुकाबला नाहीच करू शकत. माहित नाही आता आमचं काय होणार. एक गोष्ट सांगू महाराज? बोल. काय या तांत्रिकाची मदत घेतली जाते ज्याने याला कैद केलं होतं? तू तर माझ्या तोंडातलीच गोष्ट बोललीस. खरंच तू एक चतुर कोल्हेनेस. त्याच क्षणी सर्वजण तांत्रिकाकडे जातात. बाबांचा विजय असो. काय तो राक्षस कैदेतून मुक्त झालाय. तुम्ही तर अंतर्यामी आहात बाबा. तो राक्षस आता पुन्हा आलाय. पण यावेळी मी तुमची काही मदत करू शकत नाही. बाबा, जर तुम्ही आमची मदत नाही केली तर तो आम्हा सगळ्यांना मारेल. तुझं पण असंच म्हणणं आहे ना शेरसिंह, की ताकदवराचा जन्म मारण्यासाठी आणि कमकुवतचा जन्म मृत्यूसाठी झालाय. जर जंगलाचा हाच नियम आहे तर या नियमाचं पालन करा. राक्षस ताकदवर आहे, त्याला कमकुवतला मारण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझा विचार जरा चुकीचाच होता. मला क्षमा करा बाबा आणि आमची मदत करा. मी तुमची मदत अवश्य केली असती, पण यावेळी मी तुमची कोणतीही मदत करू शकत नाही. असं का बाबा? आमच्या तांत्रिकांच्या कैदेतून जो मुक्त होतो, आम्ही पुन्हा त्याचं काही बिघडवू शकत नाही. पण यावर काही उपाय असावा बाबा. ह्याचा एक उपाय आहे. तुम्हाला एक अशी अनाथ बकरी शोधावी लागेल जिच्या डोळ्यांसमोर तिच्या आईला मारलं गेलं असेल. अशा एका बकरीला मी पाहिलेलं आहे. जर ती बकरी स्वतःच्या मर्जीने नदीत उडी मारून जीव देईल तरच तो राक्षस जळून खाक होईल. पण ती बकरी स्वतःच्या इच्छेने स्वतःचा जीव घेईल? माहित नाही, पण त्या अनाथ बकरीचा विश्वास आणि जनावरांप्रती प्रेम आणि दयेची भावनाच राक्षसाला जाळू शकते. आणि जर शेळीने नकार दिला तर? त्या अनाथ बकरीला राजी करावंच लागेल. त्याशिवाय राक्षसाचा अंत होऊच शकत नाही. ते ऐकल्यावर शेरसिंग आणि त्याचे सहकारी अनाथ शेळीच्या शोधात निघतात. काही क्षणानंतर त्यांना राधा दिसते. सगळे तिच्या जवळ जातात. महाराज, आपण येथे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही बकरी, काही ठीक नाहीये. आम्हाला तुझी मदत हवी आहे. तुझी इच्छा असल्यास तू आम्हाला मदत करू शकतेस. महाराणी, मी देखील राजा आणि इतर प्राण्यांकडे मदत मागायला गेले होते, पण मला कुणीही मदत केली नाही. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही. सर्व प्राणी अनाथ शेळीकडे मदतीची विनंती करतात, परंतु बकरी नकार देते. म्हणून सर्व प्राणी निराश होऊन निघून जाऊ लागतात. तेव्हा अचानक बाबा प्रकट होतात. बाबा, तुम्ही? हा बेटी, यांना मीच तुझ्या जवळ पाठवलंय. मी त्यांना मदत करावी असं तुम्हाला वाटतंय का? जगात जर सगळ्यांनी मदत करणं बंद केलं
तर जग संपून जाईल. मला समजलं बाबा. जर तुम्ही या भयानक प्राण्यांपासून मला वाचवायला मदत केली नसती तर आज इथे बी तुमच्या समोर जिवंत नसते. हा बेटी, मला वाटतं तू यांची मदत करून प्राणीवादाला जिवंत ठेवशील. मला क्षमा कर राधा. मी तुझ्या अनाथ असण्याचं दुःख नाही समजू शकलो. पण आज जेव्हा तो राक्षस जंगलातल्या सगळ्याच जनावरांना अनाथ पाहू इच्छितोय तेव्हा आता मला समजतंय की अनाथ असणं हे किती दुःखदायक असतं. मुली, आता फक्त तू आहेस जी जंगलाच्या प्राण्यांना अनाथ होण्यापासून वाचवू शकते. मला माहित आहे अनाथ झाल्यावर काय होते. मी तुमची मदत करायला तयार आहे. मग राधा बकरी सर्व प्राण्यांसह नदी किनाऱ्यावर जाते आणि ज्या क्षणी ती नदीत उडी मारायला जाते आणि पुढे सरकते अचानकपणे राक्षस प्रकट होतो. बकरी, तू तर तीच बकरी आहेस ना जिला ह्या जनावरांनी अनाथ केलं होतं. हो, मी तीच बकरी आहे. तुझ्या आईला तुझ्या डोळ्यांसमोर मारून टाकलं होतं तरी तू ह्यांची मदत करायला आलीयस. जगातील प्रत्येकाने मदत करणे थांबवले तर ह्या जगाचा अंत होईल. पण तू या वैशींसाठी स्वतःचा जीव का देतेस मूर्ख? कारण मला अनाथ होण्याच्या वेदना समजतात. जेव्हा माझ्या आईला माझ्या डोळ्यासमोर चित्त्याने क्रूरपणे मारले तेव्हा मी काही करू शकले नाही. त्या क्षणी मला कसं वाटलं असेल त्याची तुम्हाला जरा देखील कल्पना नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आई वडिलांना त्यांच्या डोळ्या देखत मारत असाल तेव्हा त्यांना कसं वाटत असेल याचं दुःख आणि वेदना मलाच माहित आहे. राधाचं बोलणं ऐकल्यानंतर राक्षसाचं हृदय परिवर्तन झालं आणि त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. अनाथ बकरी, आज तू माझे डोळे उघडलेस. आता तुला स्वतःचा जीव द्यायची काहीच गरज नाही. मी वचन देतो की आतापासून मी कोणत्याही जनावराला अनाथ नाही करणार. खरं? हा, बदल्याच्या भावनेने मला आंधळ केलं होतं पण आता मी कोणालाच नुकसान नाही पोहोचवणार. धन्यवाद राक्षसजी. आनंदी रहा, संपन्न रहा. राक्षस अदृश्य झाल्यानंतर सिंहाने जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना सांगितलं, जंगलातल्या प्राण्यांनो, आज मी जंगलातले सगळे नियम बदलणार आहे. आजपासून जंगलातील कुठलाही ताकदवर प्राणी कोणत्याही कमजोर प्राण्यावर हल्ला नाही करणार. कोणीही कुणाला अनाथ नाही करणार आणि सगळेच एक दुसऱ्याची मदत करून प्राणी मात्रांना जिवंत ठेवतील. सिंहाची ही गोष्ट ऐकून जंगलवासियांचे हृदय भरून आले. आता जंगल शांततेचं प्रतीक बनलंय. आता जंगलात आनंद आहे. अर्ध्या रात्री लांडग्यांचा आवाज ऐकून विधवा चमेली बकरीचे डोळे उघडतात. बल्लू, कुठे आहेस? चमेली बकरी घाबरत आपल्या झोपडीच्या बाहेर येते. ही मुलं कुठे गेली? कुठे आहात मुलांनो? बल्लू, कुठे आहेस तू? अर्ध्या रात्री तिथे चमेलीचा आवाज ऐकायला कुणी नव्हतं. मी यांना किती वेळा सांगितलंय रात्र व्हायच्या आधी घरी येत जा, पण माझं ऐकतं कोण? आता एवढ्या रात्री यांना कुठे शोधू? जंगलातील जनावरांना घाबरत घाबरत चमेली आपल्या मुलांना शोधायला जाते, पण तिला तिची मुलं सापडत नाहीत. बघता बघता सकाळ होते. मुलांना शोधता शोधता सकाळ झाली. माहित नाही माझी मुलं कुठे असतील. चमेली बकरी आपल्या मुलांचा शोध घेत होती आणि तेवढ्यात तिथे खूप सारे प्राणी येतात. हरिणी, काय तू माझ्या मुलांना बघितलंयस? नाही तर का, काय झालं? माझी मुलं काल रात्रीपासून कुठेतरी निघून गेलेत. चमेली, तुला माहिती आहे ना, आजकाल जंगलाबाहेर खूप सारे भयानक प्राणी येत आहेत आणि सामान्य जनावर त्याची पहिली शिकार असते. काही असं तर नाही? तुझ्या बाळाला त्या जनावरांनी मारलं तर असेल? असं नका बोलू भाऊ. मग आता तूच सांग, आता रात्र झाली तर ते अजून घरी परत कसे नाही आले? देव करो आणि माझी मुलं सुखरूप असू देत. चमेली बकरी मुलांना हाक मारत मारत पुढे जाते. मुलांना शोधत शोधत ती एका नदीपाशी येते. तिथे तिला तिची मुलं एका बकऱ्यासोबत दिसतात.
बल्लू, बल्लू, रात्रभर कुठे होतात मुलांनो? मी काल रात्रीपासून तुम्हाला वेड्यासारखी शोधते. खरं तर चूक यांची नाहीये. ही दोन्ही मुलं माझा मुलगा पिंटू याच्याबरोबर खेळायला आले होते, पण मग रात्र झाली असल्यामुळे मीच यांना घरी जायला नको सांगितलं. हाय, अंकलचा मुलगा पिंटू माझा मित्र आहे. आम्ही काल दोघं एकत्र मिळून खेळत होतो. तुला माहितीये रात्रभर मी किती टेन्शन मध्ये होते. मम्मा, अंकल आता मला घरी सोडायला येतच होते. ठीक आहे, आता संध्याकाळ व्हायच्या आधी घरी यायचं हा, ओके? हो मम्मा. मुलांना जिवंत बघून चमेलीच्या जीवात जीव येतो आणि ती गुलाबचे आभार मानते. माझ्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. यात धन्यवाद म्हणण्यासारखं काहीच नाही. हे तर माझं कर्तव्यच होतं. पण जर वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू? हा, विचारा. तुम्ही एवढ्याला झुंज देत इथपर्यंत आलात, काय मी विचारू शकतो की तुमचे पती आहेत कुठे? ते आता या जगात नाहीयेत. माफ करा, तुम्हाला दुःख पोचवायचा माझा इरादा नव्हता. चमेली स्वतःला सांभाळत म्हणाली, चला मुलांनो, सगळे जायला लागतात. तेव्हा गुलाब बकरा म्हणतो, एक सांगू, जर मुलांना वाटलं ना तर त्यांना इकडे रोज खेळायला पाठवत जा. याची मी माझ्या मुलाप्रमाणेच काळजी घेईन. हो, नक्की. आता चमेलीची मुलं नेहमी गुलाब बकऱ्याच्या मुलांसोबत खेळायला नदी किनारी यायची आणि दरवेळेस चमेली बकरी सुद्धा त्या मुलांसोबत तिथे यायची. चमेली बकरी आणि गुलाब बकरा मनातल्या मनात एकमेकांना आवडायला लागले होते. एके दिवशी गुलाब चमेलीला म्हणतो, चमेली, एक गोष्ट विचारू? हां. कोणता चांगला बकरा मिळाला तर त्याच्याशी तुम्ही लग्न कराल का? याविषयी मी कधी विचार नाही केला, पण तुम्ही मला याविषयी का विचारताय? म्हणजे मी पण एकटाच आहे. माझी बायको ही लांडग्यांची शिकार झाली. ओ. मी पण माझ्या पिंटूसाठी एका चांगल्या आईच्या शोधात आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर आपण एकमेकांचा सहारा नक्कीच बनू शकतो. जेव्हापासून बल्लूचे बाबा गेलेत तेव्हापासून मलाही वाटतं की माझ्या मुलांना वडिलांचं प्रेम मिळावं, पण आजपर्यंत कोणी असं मिळालंच नाही की जो माझ्या मुलांचा पिता बनेल. जर तू म्हणत असशील तर मी तुझी सगळी जबाबदारी घ्यायला सुद्धा तयार आहे. हे ऐकून चमेली बकरी शांत होते. काय झालं चमेली? तुम्हाला माझी गोष्ट चुकीची वाटली का? नाही, मला थोडा वेळ द्या, मी तुम्हाला विचार करून सांगते. चमेली बकरी आपल्या मुलांसोबत घरी जाते. गुलाब किती चांगले आहेत. मला वाटतं ते आमची नीट काळजी घेतील. चमेली रात्रभर गुलाब विषयी विचार करत राहते. दुसऱ्या दिवशी ती गुलाब जवळ जाते. गुलाबजी, माझी मुलं तुम्हाला बाबा म्हणू शकतात का? हे ऐकून गुलाब खुश होतो. मग दोघे आनंदात लग्न करतात. आजपासून आपण सगळे एकत्र राहणार. मग चमेली आणि तिची मुलं गुलाब सोबत राहायला लागतात. आता चमेलीची मुलं गुलाबला बाबा म्हणायला लागतात आणि गुलाबचा मुलगा चमेलीला आई म्हणतो. असंच काही महिने निघून जातात. सगळे एक दिवस घराबाहेर उभे असतात. जेव्हा खुशी बेटी म्हणते, मम्मा, मम्मा, भूक लागलीये, काहीतरी खायला दे ना. होय, मला पण खूप भूक लागलीये, मलाही काहीतरी खायला द्या ना. बाळा, बाहेर अंधार झालाय आणि यावेळेस आपलं घराबाहेर जाणं सुरक्षित नाहीये. अगं चमेली, रात्रभर लेकरांना उपाशी ठेवणार का? बाळांनो, चिंता करू नका, मी काहीतरी करतो. पण आता या वेळेस बाहेर जाणं धोक्याचं आहे. ते काहीही असो, मी माझ्या मुलांना उपाशी नाही ठेवू शकत. मुलांविषयी असलेलं गुलाबचं प्रेम बघून चमेली खुश होते. पण तुम्ही लवकर परत या हा. हो मॅडम, मी असा गेलो आणि असा आलो. मग गुलाब बकरा चारा आणायसाठी निघून जातो. कोणता जंगली जनावर येईल त्या आत मी लवकर लवकर पाला तोडून घेतो. मग गुलाब लवकर लवकर पाला तोडायला लागतो. तेव्हा झाडामागे दबा धरून एक भयानक सिंह उभा असतो. खूप दिवसांपासून बकरा नाही खाल्लो.
आज याला खाऊन खूप मजा येईल मला. आणि पापणी लवताच भयानक सिंह गुलाबला मारून खाऊन टाकतो. हे दृश्य सुरीली हरिण बघून जाते. अरे देवा, या बकऱ्याचं तर आताच लग्न झालंय. मग हरिण चमेली पाशी येते. चमेली, सांगताना खूप दुःख होतंय, पण तू परत विधवा झालीस. काय? हा, बकऱ्याला शेरसिंगने मारलंय हे मी माझ्या डोळ्याने बघून आले. नाही, असं नाही होऊ शकत. गुलाब नाही मरू शकत. स्वतःला सांभाळ चमेली. आता मी जगून काय करणार? नाही जगायचं मला या दुष्ट दुनियेत. तुला तुझ्या मुलांसाठी जगावंच लागेल. आधी तुझी 2 मुलं होती, आता तुझी 3 मुलं आहेत चमेली. आता 3 मुलांसाठी तुला जगावंच लागेल चमेली. वडिलांच्या मृत्यूबद्दल ऐकल्यानंतर चमेली आणि तिची मुलं खूप जोरात रडायला लागतात. असंच काही दिवस निघून जातात आणि एका दिवशी चमेली बकरी जंगलात चारा खात खात विचार करते, हे गवत चांगलंय, मी इथेच माझं पोट भरून घेते आणि माझ्या 3 मुलांसाठी चारा घेऊन जाते. मग चमेली 3 मुलांसाठी 3 वेगवेगळ्या गठ्ठे घेऊन घरी जात असते. चमेली 3 मुलांसोबत चारा घेऊन जात असते, पण रस्त्यात एक गठ्ठा खाली पडतो जे चमेलीला माहीत नाहीये. घरी जाताच चमेली 3 मुलांना चारा द्यायला लागते. हे घे खुशी, हे तुझ्यासाठी. हे घे बल्लू, हे तुझ्यासाठी. आपल्या 2 मुलांना चारा दिल्यानंतर चमेलीच्या लक्षात येतं की एक गठ्ठा खाली पडला होता. अरे, एक गठ्ठा कुठे गेला? पिंटू बेटा, मला असं वाटतं तुझ्या हिश्श्याचा गठ्ठा खाली पडला. चमेलीची गोष्ट खरी होती, पण पिंटूला गैरसमज झाला होता. सावत्र शेवटी सावत्र असते. ही जाणून बुजून मला उपाशी ठेवते कारण मी इथून निघून जावं. पिंटूच्या मनात चमेलीविषयी तिरस्कार निर्माण झाला होता. एके दिवशी जेव्हा ती तिच्या सख्ख्या मुलाला बल्लूला आंघोळ घालत असते तेव्हा पिंटू म्हणतो, आई, मला पण आंघोळ घाल ना. हा बेटा, बल्लू नंतर तुला आंघोळ घालते. थोड्याच वेळानंतर चमेली बल्लूला आंघोळ घालते आणि जेव्हा ती पिंटूला आंघोळ घालायला जाते तेव्हा तिथे भोला माकड येतो. चमेली लवकर चल, तुझी मैत्रीण हरिणी, तिची तब्येत खूपच खराब आहे. चमेली तिच्या सावत्र मुलाला पिंटूला आंघोळ घालत असते तेव्हा हरिण आजारी असलेल्याची बातमी ऐकून ती म्हणते, बेटा, मला जावं लागेल. पण तुम्ही तर बल्लू नंतर मला आंघोळ घालणार होतात ना. बोलले होते, पण मी आता तुला आंघोळ नाही घालू शकत. मला आत्ताच हरिणीकडे जावं लागेल. चमेली भोला माकडासोबत आपल्या मैत्रीण हरिणीला भेटायला जाते. हे बघून पिंटूला चमेलीविषयी अजून तिरस्कार होतो. सावत्राई शेवटी सावत्राईच असते. ती त्यांच्या मुलांनाच खूप छान जपते आणि माझ्या बरोबर सावत्र मुलासारखं वागते. गैरसमजामुळे पिंटूच्या मनात चमेलीविषयी तिरस्कार निर्माण झाला होता. तो विचार करतो, जर आईचं प्रेम मिळवायचं असेल तर हिच्या खऱ्या मुलांना मला मारलं पाहिजे. पिंटू बल्लू आणि खुशीला मारायचा प्लॅन बनवतो. अरे बल्लू, चल आपण त्या विहिरीजवळ खेळायला जाऊया. हो चल, खूप मजा येईल ना. आईला विचारल्याशिवाय आपण कसं जाऊ शकतो ना. आई यायच्या आत आपण लगेच वापस येऊ. आईला कळणार पण नाही. हा, कोणाला कळणारही नाही. चला. दोघांना मारून टाकायच्या उद्देशाने पिंटू दोघांना विहिरीकडे घेऊन जातो आणि विहिरीत बघून बोलतो, अरे वा, हे बघा, विहिरीत मी पण दिसतो आहे. खुशी आणि बल्लू सुद्धा विहिरीमध्ये आपलं प्रतिबिंब बघायला लागतात. अरे वा, हे बघा, आपण सगळे विहिरीत दिसतो आहोत. दोन्ही मुलं विहिरीत बघत असतात तेव्हा पिंटू धोक्याने दोघांना विहिरीत ढकलतो. खुशी आणि बल्लू दोघे विहिरीत बुडून मरून जातात. आता सावत्राई माझ्यावर प्रेम करेल. मग पिंटू आपल्या घराच्या दिशेने चालायला लागतो. रस्त्यात त्याला चमेली भेटते. पिंटू,
तू इथे का आलायस आणि घरी कोण आहे? आणि मग पिंटू ड्रामा करायला लागतो. मम्मी मम्मी, बल्लू भैया आम्हाला जबरदस्तीनं काळ्या पहाडावर खेळायला घेऊन गेलो होता आणि तिथे काय झालं तिथे? तिथे एका सिंहाने त्या दोघांना मारून टाकलं. नाही. पिंटूची गोष्ट ऐकून चमेलीच्या मनावर आभाळ कोसळतं. आई, मी आहे ना, तू चिंता नको करूस. हो बाळा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू माझ्या म्हातारपणाचा आधार बनशील. सावत्राई, तू आता तुझ्या सख्ख्या मुलांसारखं मला वागवशील. दोघे रडत आपल्या घराकडे जात असतात आणि तेव्हा रस्त्यात एक भयानक सिंह येतो. समोर असलेल्या सिंहाला बघून चमेली आपल्या मुलाला म्हणते, बाळा, मी ह्याला माझ्या मागे लावते, तू घरी जा. हे ऐकून सिंह म्हणतो, हे बघ बकरी, मला जास्ती भूक नाहीये. मी तुम्हा दोघांपैकी कोणा एकाला मारून खाणार आहे. जर तुम्ही इथून पळून गेलात, जर मला तुम्हाला पाठलाग करावा लागला, तर मजबुरीनं मला तुम्हा दोघांना मारावं लागेल. ठीक आहे शेरसिंग, तू माझ्या मुलाला इथून जाऊ दे, मी माझा जीव द्यायला तयार आहे. हे ऐकून पिंटू दंग होतो. पिंटू, जा बेटा, जा. आई, तू मला वाचवण्यासाठी तू तुझा जीव का धोक्यात घालत आहेस? यालाच तर आई म्हणतात बाळा. जा, आता लगेच आपला जीव वाचव बेटा, जा. सावत्र आई आपला जीव वाचवते हे पाहून पिंटूला आपल्या केलेल्या गोष्टीवर पश्चाताप होतो. आई, मी नाही, तू स्वतः आपला जीव वाचव. नाही बाळा, मी सांगते, जा इथून, जा. नाही आई, आता जीव वाचेल तर तो फक्त माझ्या आईचा, कारण मी तुझा गुन्हेगार आहे. आई, असं का म्हणतोयस बेटा? आई, मी तुझ्या सख्ख्या मुलांना, मी आत्ताच त्यांना विहिरीत ढकलून आलो आहे. मला मरू दे आई, मी पापी आहे. पण तू असं का केलंस बाळा? काही चुकीच्या गैरसमजुतीमुळे मला असं वाटायचं तू माझ्यावर प्रेम नाही करत, आणि मी तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी तुझ्या सख्ख्या मुलांना मारून टाकलो. आई. हे ऐकून चमेलीच्या डोळ्यात अश्रू येतात. बेटा, तू जे काही केलं असशील तरी सुद्धा मी तुला मरायला नाही देऊ शकत, कारण माझ्या जिवंत असताना तू मेलास तर दुनियातल्या सगळ्या आया बदनाम होतील. सावत्र आईचं प्रेम बघून पिंटूला खूप पश्चाताप होतो. आई, तू माझ्यावर खरंच इतकं प्रेम करते? जा बेटा, जा, पळून जा इथून, जा. शेर सिंग कधीपासून दोघांच्या गोष्टी ऐकत असतो आणि मग म्हणतो, तू तीच बकरी आहेस ना ज्याचं थोड्या दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं? हो. त्या बकऱ्याचं नाव गुलाब होतं ना? हो. त्याला मीच मारलं होतं, पण मी आज तुला नाही मारणार. आम्हाला या प्रेम वगैरेच्या गोष्टी नाही माहीत, पण आज एका आईचं प्रेम बघून माझ्या लक्षात आलं आहे की आईचं प्रेम काय असतं ते. जा, आज मी उपाशी राहीन. दोघं तिथून आपल्या घराच्या दिशेने चालायला लागतात. आई, मला माफ कर प्लीज. बेटा, आई शेवटी आई असते, मग ती सख्खी आई असो किंवा सावत्र. मी तुला माफ केलं. आई, माझ्यावर आणखी एक उपकार करशील का? बोल बेटा. पुढच्या जन्मी मला तुझ्याच गर्भात जन्म दे. हे देवा, मला इथेच मारून टाक. मित्रांनो, आई ही आई असते, मग ती सख्खी असो किंवा सावत्र. नेहमी आपल्या आई वडिलांची कदर केली पाहिजे. आशा करतो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. धन्यवाद. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.